अशा प्रकारे प्लॉट चालू आहे। या ठिकाणी पाहू शकता हे रोप आडवं झालेलं आहे आणि हे पहा याच्या बुडाला कोणत्या तर किडीने खाल्लेलं आहे। आता हे पूर्वीच ऊसाचं रान आहे, याच्यामध्ये खरपडे असू शकतात। हे काम बहुतेक खरपड्याचा असा अंदाज आपण लावू शकतो। याच्यामुळं या ठिकाणी कीटकनाशक एक हलकंसं कीटकनाशक फवारण्याची गरज आहे असं जाणवतंय। आता हे रोप पहा, या ठिकाणी हे पहा खाल्लेलं दिसतंय तुम्हाला बूड, याचं बूड का खाल्लेलं दिसतंय आणि बहुतेक हा व्यवस्थित याचा बुडका दाबलेला गेलेला नाही, म्हणून याची अवस्था अशी झाली असं वाटतंय। सुकाची टोमॅटो नाही, भरपूर कष्ट आहेत, कष्टाशिवाय टोमॅटो येत नाही। हे पाहू शकता, हे देखील खराब होऊन गेलेलं आहे रोप। आता याची भरणी दुसरं रोप या ठिकाणी लावावी लागेल ताबडतोब। आणि तिसरी गोष्ट अशी आहे, गवत या ठिकाणी मल्चिंग अंतरलेलं असल्यानंतर ही गवत असं येणार नाही। या ठिकाणी गवत आलेलं आहे, गवताची खुरपणी करणं आवश्यक आहे। पाहू शकता अशा प्रकारे। आता याच्यामध्ये किमान 4-5% म्हणा, एक 10%, 5% काही होईना तूट येणारच, हे गृहीत धरून आपण कॅरेट शिल्लक ठेवल्यात। ज्या ठिकाणचं रोप खराब झालं किंवा ड्रॉप झालं त्या ठिकाणी दुसरं रोप लावणं गरजेचं आहे। सकाळचे 8:30 वाजलेले आहेत। आज तिसरा दिवस रोप लावून झालेला आहे आणि खरपडे किडे याला कातरू नये म्हणून एक फवारणी आवश्यक आहे असं वाटतंय। गरजेपोटी फवारणी दिली पाहिजेच। अतिशय संवेदनशील असं हे टोमॅटोचं पीक आहे। पहिला वर्ष आहे, शून्य माहितीच्या आधारे हा प्रयोग करणं एक मूर्खपणा म्हणावे लागेल, पण तरीही लावून बघितल्यानंतरच अनुभव येईल। कोणतेही पिकामध्ये करून बघितल्यानंतर अनुभव येईल। विना काहीच नाही, अनुभव घेतलाच पाहिजे। आता सध्या वातावरणामध्ये गरमी आहे, हळूहळू टेम्परेचर वाढायला लागतंय, म्हणून किमान 2 ते 3 घंटे ठिबक या ठिकाणी पडलं पाहिजे कंटिन्यू। आणि ठिबक चालू केल्यानंतर आतमध्ये फिरणं आवश्यक आहे, कारण ठिबकची नळी जो ड्रिपर आहे तो एकदम बाजूला जाऊ शकतो आणि पाणी त्या बुडक्याखाली नाही पडल्यास ते रोप उन्हाने टेम्परेचरने वाळू शकते। अशी या ठिकाणी काळजी हळूहळू मी घेत आहे। आता लोक कशी घेत आहेत माहिती नाही, पण या ठिकाणीही झाड आडवं पडले पाहू शकता। खरपड्यानं खाल्ल्याला दिसतंय। एवढ्या नाजूक म्हणजे किडीचा प्रादुर्भाव, खरपडे हे याने हे रोप आडवं पडलेलं आहे। आव्हानं भरपूर आहेत, पाहूया काय होतंय।